स्वप्ना पाटकरांना मोकळा श्वास घेता येऊ नये यासाठी त्यांच्या भोवती दुष्टचक्रांचा फास जो काय आवडला जातोय त्यात पाटकर गुदमरतायत. त्यांचं आजचं ट्विट हेच सांगून जात आहे आणि ते तुम्हाला उमगतंय का ते बघा फक्त. सुदैवानं त्यांना पोलीस प्रोटेक्शन आहे बहुधा, मला खात्री नाहीये, पण असावं त्यांना पोलीस प्रोटेक्शन. पण आज त्यांना त्यांचा व्यवसाय करता येत नाही, काही बंधनं घातली गेली, कुठलंही काम मिळत नाही, कोणी काम देत नाहीये. का? कोणाची भीती वाटते आणि यामुळे त्यांची आर्थिक कोंडी करून ठेवली. यात कुणी त्यांना मदत करावी असं तर त्यांचं म्हणणं नाहीये. मला फोन पे जीपे करून मदत करा असं त्या म्हणत नाही, कारण ती बाई स्वाभिमानी आहे. जी संजय राऊतांना नडते ती काय लोकांसमोर पदर पसरेल काय? काल ज्यांनी स्वप्ना पाटकर हे नाव उद्धव ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्या विरोधात हत्यारासारखं वापरले ना, त्यांनी तरी या भगिनीला वाऱ्यावर सोडता कामा नये. संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक मांडून ते फेटाळलं म्हणून रस्त्यावर उतरलेल्या त्या समस्त महिलांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रात स्वप्ना पाटकर ही एकच केस नाही, अशा असंख्य भगिनींना तुमच्या मदतीची गरज आहे, तुमच्या आवाजाची गरज आहे. त्यांना मदत करा, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरा. एका बाईचा विनयभंग करणारा, आई बहिणींवरून शिव्या देणारा एक माजोरडा राजकारणी संपादक आजही त्या महिलेला बिनधास्त छळतोय आणि आपण इकडे नारी शक्तीला वंदन करण्याच्या बाता करतो. केवढा हा विरोधाभास आहे.